आज बनवणार आहोत उपमा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता उपमा बनवण्यासाठी आपण घेतला आहे रवा। छान भाजून घेऊया रव्याला। मंद आचेवर छान भाजून घेतला आहे रवा आपण। आता तो रवा छान एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। बघू शकता असा छान रवा भाजला आपण तो काढून घेतला आहे। कढईमध्ये तेल घेऊया दोन पळ्या। त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची। त्यानंतर शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे पण छान फ्राय झाल्यानंतर करून घ्यायचे छान तेलामध्ये फ्राय। त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। तुमच्या अंदाजे टाकू शकता तुम्ही। अशाच पद्धतीने प्लीज नक्की करून बघा। त्यानंतर टाकायचा कढीपत्ता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कांदा टाकूया। कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटं छान। त्यानंतर कांदा फ्राय झाल्यावर टोमॅटो टाकायचा। टोमॅटो आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचा। उडदाची डाळ टाकली आहे आपण 2 चमचे छोटे। डाळीने एकदम छान टेस्ट येते। नक्की करून बघा आणि डाळ टाकून बघा तुम्ही। त्यामध्ये आपण आता भाजलेला रवा टाकूया आपल्या परतलेल्या त्याच्यामध्ये। छान परतवून घ्यायचा आहे रवा पण। त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली। हळद टाकून पण छान परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं। अशाच पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। त्यामध्ये गरम पाणी टाकूया। 1 वाटी रवा आहे त्यासाठी 2 ग्लास पाणी टाकले आपण। छान मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर। चवीनुसार मीठ टाकले। आता साखर टाकली थोडीशी। कोथिंबीर टाकली। गॅस फुल करायचा आणि थोडंसं शिजवून घ्यायचा आहे रवा। उपमा बनवण्याची ही एकदम साधी सोपी आणि एकदम टेस्टी। नक्की करून बघा आणि चॅनलला कमेंट करून सांगा तुम्हाला हा उपमा कसा वाटतो। बघू शकता आपला उपमा एकदम रेडी आहे। त्यासोबत तुम्ही लिंबू सुद्धा घेऊ शकता। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं।